आज आई बोलली भाकरीसोबत तुरीच्या दाण्याचा आळण खाऊत. मग काय मी ताबडतोब कामाला लागली. बारीक बारीक चिरलेला कांदा, 1 टमाटर, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा सांबार आणि आईने काढून ठेवलेले तुरीचे दाणे घेतले. करून तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं, बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या आणि मिरच्या थोड्या तळल्यासारख्या झाल्या तोवर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा सॉफ्ट ब्राऊन होईपर्यंत वाट पाहिली. मग त्यात 3 ते 4 चमचे टाकून अर्धा चमचा हळद, धने जिरे पावडर टाकला, चवीनुसार मीठ घातलं. फोडणी चांगली एकदम कडक झाली तेव्हा बारीक चिरलेला टमाटर टाकला. टमाटर शिजल्यावर त्वरित त्याचे तुरीचे दाणे टाकले. तुरीचे दाणे 2 मिनिटे शिजून घेतले आणि 2 ग्लास पाणी टाकून मस्त उकळी काढून घेतली. तुम्ही तुमच्यानुसार पाणी टाका बरं का. आणि आता यामध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर केला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन पीठ लावू शकता. पीठ टाकल्यावर त्याला गुठळ्या नाही व्हाव्या म्हणून त्याला चांगली ढवळत राहिली आणि झाकण ठेवून शिजून घेतलं. मग काय गरमागरम गावच्या आठवणीतलं तुरीच्या दाण्याचं आळण तयार झालं. तुम्हाला जर हे आळण आवडलं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.